मी आज रेसिपीमध्ये तुम्हाला चिकन नूडल्स दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलेले आहे। मी आता 2 चमचे मीठ टाकते। पहिले आपल्याला शेवया उकडून घ्यायच्या आहेत, त्याच्यासाठी पाणी ठेवलेले आहे। मी मीठ टाकते। पाणी उकळलेलं आहे, मी शेवया टाकून देते त्याच्यात उकळत्या पाण्यात। आपले शेवया उकळून झालेले आहेत, मी आता काढून घेते। त्याच्यासाठी आपण चिकन घेतलेलं आहे। 1 वाटी चिकन आहे, 1 वाटी गाजर आहे, 2 शिमला मिरची आहे, 2 कांदे आहे, हिरवी मिरची आहे आणि शेजवान चटणी आहे। त्याच्यानंतर आहे जिरा पावडर आहे, धना पावडर आहे, मीठ आहे, लाल तिखट आहे, लसूण अद्रकाची पेस्ट आहे आणि नूडल्स मसाला आहे। हे हिरव्या मिरचीचा सॉस आहे, यो सोळा सॉस आहे, ही मिरा पावडर आहे, ही हिरव्या मिरचीचा सॉस आहे, हे लसूण आलं आहे, 6 अंडी आहे। आपल्याला याला आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे मसाला लावून। आता मी हे टाकते सारं याच्यात। थोडासा आपल्याला कलर टाकायचा आहे, लाल कलर थोडासा। हे आपल्याला 10 मिनिटं एक साईडला ठेवायचं आहे, तोपर्यंत मी अंडे तळून घेते। आता आपण अंडे तळून घेतोय। मी अंडे फोडून टाकते। आता मी मिरे पावडर टाकते थोडीशी, थोडंसं चवीनुसार मीठ। आपले अंडे तळून झालेले आहेत, मी काढून घेते। आपल्याला चिकन तळायचं आहे, त्याच्यासाठी मी तेल टाकते। तेल गरम झालेले आहे, मी चिकन टाकते। आपलं चिकन तळून झालेलं आहे, मी काढून घेते। आता मी बटर टाकते। अद्रक टाकते मी, त्याच्यानंतर हिरवी मिरची, आता मी कांदा टाकते। गाजर आणि शिमला टाकते। आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत, मी सारे सॉस टाकते आता। पुराचा मसाला आहे, तो पण टाकते मी थोडा नंतर। भाज्या परतून झालेल्या आहे, मी नूडल्स टाकते।
सारे नूडल्स टाकून झालेले आहे. मी सारा मसाला ते एकत्र करते, आता मिक्स करून घेते चांगलं. नूडल्स सारे आपले एकत्र करून झालेले आहे मसाला वगैरे लावून. आता चिकन आणि अंडं टाकून देते मी वरतून. मिक्स करून घेते सारं. आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. रोज झालेले आहेत. आता मी त्याचा मसाला थोडासा वरतून टाकते. आपले नूडल्स तयार झालेले आहे. मी काय कलर वगैरे घातलेला नाही आहे, मी साध्या पद्धतीने केलेले आहे. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.